पिंजरा पिंजरा रे. केदार, मग तुझा काय उपयोग आहे? कोणासाठी आलायस तू इथे? कोणाची केस लढायला आलायस? हे बघ वीर, तुला जर इमिजिएटली डिवोर्स हवा असेल ना, तर मी म्हणलो तशी अलिगेशन्स करावी लागतील. हे बघ, एक ऑप्शन आहे. जर लग्नाच्या वेळेस तुझी बायको दुसऱ्या कोणापासून प्रेग्नंट असेल तर आपल्याला इमिजिएट डिवोर्स मिळू शकतो. अनफॉर्च्युनेटली तसं काही नाही, त्यामुळे पुढचा मुद्दा सांग. अरे असं काय करतो? लग्नाआधी तिचे एका पोराचे घाणेरडे संबंध होते, त्याच्याबरोबर राहून पण आली होती ती. बट इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड लेंदी प्रोसिजर. आणि शिवाय यू कॅनॉट अशोर 100% सक्सेस इन दॅट. मला एक महत्वाची गोष्ट सांग, लग्नानंतर तिच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये फिजिकल रिलेशन्स होते? नाही, अजिबात नाही. मी लग्नानंतर आजपर्यंत कधी तिच्या अंगाला स्पर्शही केला नाहीये. रादर मला हो काय ऍडव्होकेट? तात्या, मी मगासपासून पाहतोय तुम्ही खूप वरवरचं बोलताय, विषयाच्या मुळाशी जात नाहीये. मुळाशी जात नाही म्हणजे नक्की काय करायचं? मुळाशी म्हणजे कुणीतरी आय विटनेस किंवा त्यांच्या फ्रॉडमध्ये सामील असलेला कोणी जर फुटला तर मग 1 वर्ष थांबायची पण गरज पडणार नाही. नागनाथ शेलार, त्यांनीच त्या दुधामध्ये गुंगीच्या गोळ्या टाकल्या होत्या. मग घ्या ना त्याला बोलून. तर नागनाथ म्हणजे काय 4 वर्षाचं पोरं रे ते. चॉकलेट दाखवलं की मागे यायला अक्काचा पित्ती येतो, तो नाही फुटणार. काही करून या माणसाला आपल्या बाजूने घ्याच. मी तुला लवकर डिवोर्स मिळवून देईन, कारण हाच पर्याय मला जास्त इफेक्टिव्ह दिसतोय वीर. तुझ्याकडे जवळजवळ वर्षभराचा कालावधी आहे. तुमची डिव्होर्सची केस तितके दिवस तर नक्कीच चालेल. तू वीरची माफी माग, त्याच्या पाया पड, रड, काय वाटेल ते कर. धोक्याने किंवा भावनिक हो, रागाने किंवा गोड गोड बोलून, पण तू वीरला स्वतःच करायचंयस. ठीक आहे, तू सांगतेस तेच करीन मी. तुला तसं करावं लागेल. 1 वर्ष हा खूप मोठा कालावधी झाला. वर्षभरात इकडची दुनिया तिकडे होऊ शकते. आता तुला खऱ्या अर्थाने वीरची बायको करणं हेच माझं ध्येय असेल. त्याचं ना माझ्यावर लय प्रेम आहे. वय वय, त्याच्या मागे संकटाची रांग लागली तोच ना. बरं ते जाऊ दे. त्याचा एक मित्र आलाय, वकील आहे तो, काय ना, केदार सोमण. आता समध्या गोष्टी लवकरात लवकर होतील. समध्या म्हणजे कुठल्या ग? लाज ते कशा पायी ओरडून सांग समध्या जगाला. आता नारायणीचा घटस्फोट होणार आहे म्हणा. नागनाथ काकांना आपल्या बाजूने करण्याची जबाबदारी माझी. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. तू फक्त पुढच्या तयारीला लाग आणि लवकरात लवकर मला डिवोर्स मिळवून दे. हे बघ, ते शक्य नाहीये. मॅरेज इज नॉट अ जोक. लग्न जमणं एक वेळ सोपं आहे, पण लग्न तुटणं इतकं सोपं नाही. तुझ्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, पुरावे आहेत, फोटोज आहेत, ते मला लवकरात लवकर ईमेल कर, म्हणजे आपण पुढच्या तयारीला लागू. मला या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. तुम्हासनी काय वाटलं त्या म्हणजे खेळण्यातली भावली आहेत वय? चावी दिली की तुम्हासनी हवं तसं वागतील? त्यांना काही विचार करायला मन आहे, भावना दुखवायला काही मन आहे, हे वाटलं नाही तुम्हासनी कधी बी? त्यांच्या जखमेवर कशापायी मीठ चोळतीयस तू? त्यापरीच आपण त्यांना मदत करू. मदत करायला पाहिजे, मी कधी नाही म्हटलंय, पण हे झाले त्यातनं काय धडा घेतील का नाही? ज्यावेळेला शालिनी मृत्यूशी झुंज देत होती ना, तेव्हाच खाडकन जमिनीवर आलोय मी. आयुष्यभर पुरेल इतकं झटका बसलाय. पण आता याच्यानंतरही शालिनी माझ्याशी असं वागणार असेल ना, तर नाही जगू शकणार मी. हे बघ आनंद, त्यासाठी तू सांगशील ना, ते करायला तयार आहे मी. माझ्या मनाचं नाही काय करणार मी, पण मला माझी शालिनी हवी आहे ग. जा आता, स्वतःला त्रास करून घेऊ नका. म्या करते ना काहीतरी. खरंच